मंडळी नमस्कार. राज्यात मोठ्या बहुमतासह महायुतीचं सरकार सत्तेत आलं. पण विरोधकांनी या बहुमताला पाशवी असं नाव दिलं. तिकडे महायुती सरकारला बहुमत मिळाल्यापासून सरकारच्या रस्त्यात एका पाठोपाठ एक अनेक स्पीड ब्रेकर येत आहेत. तुम्हाला याचा अनुभव आलाय ना? आपण याच स्पीड ब्रेकर बद्दल बोलणार आहोत, कारण आता लागलाय एक मोठा स्पीड ब्रेकर. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला तो 23 नोव्हेंबरला. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उजाडली डिसेंबरची 5 तारीख. म्हणजे थेट 10 दिवस मुख्यमंत्री ठरवायलाच गेले. पुढे मोठा गाजावाजा करत शपथविधी झाला, पण तो फक्त तिघांचा. म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा. पण या नंतरचा आणखीन एक मोठा स्पीड ब्रेकर लागला, तो मंत्रिमंडळ विस्ताराचा. मंडळी, नावं खाती हे सगळं ठरवणं आणि दिल्लीश्वरांच्या भेटीगाठी यामध्ये आणखीन 10 दिवस गेले. यामध्ये सुद्धा बऱ्याच उलटसुलट बातम्या येत राहिल्या. विस्ताराच्या 2-3 तारखा आल्या आणि शेवटी एकदा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजे जेमतेम 1 दिवस आधी, राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला. पण अडथळ्यांची शर्यत इथे संपत नाही बरं का. कारण यानंतरच फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या शिंदे पवार यांच्या सरकारमध्ये आणखीन अनेक स्पीड ब्रेकर लागले आणि या सरकारचा वेग काहीसा कमी होतोय की काय असं वाटू लागलं. कारण शपथविधी होऊन विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं, पण मंत्रिमंडळाचं खाते वाटप हा व्हिडिओ करेपर्यंत तरी काही जाहीर होऊ शकलेलं नव्हतं. त्यातच अडथळ्यांची शर्यत कायम आहे. खाते वाटप होण्याचा विषय तर दूरच, इथे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं एकट्या भाजपात विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, संजय कुटे, श्वेता महाले, कृष्णा खोपडे, राम कदम आणि भाजपचे मित्र असलेले रवी राणा, आणखीनही 2-3 नावं जोडली जाऊ शकतात, हे सगळेजण नाराज आहेत. पण अडथळा इथून पुढे आहे आणि तो सगळ्यात मोठा. पण त्याआधी एक मुद्दा. शिवसेनेत सुद्धा अनेक जण नाराज आहेत. यात प्रमुख नावं घ्यायची तर तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा उल्लेख करावा लागेल. आणखीन काही नावं आहेत आणि त्यातलं मोठं नाव आहे ते विजय शिवतारे. कारण त्यांनी 2.5 वर्षांनंतर मिळालं तर मंत्रिपद घेणार नाही असं सांगितलं. पण राष्ट्रवादीतल्या नाराजांची वेगळीच गोष्ट आहे मंडळी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तर बंडाचं भलं मोठं निशाण फडकवलंय. बीडचे प्रकाश सोळुंके, गडचिरोलीचे धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह नाराजांची ही यादी सुद्धा मोठी आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या छगन भुजबळ यांनी शपथविधी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी थेट माध्यमांच्या समोर येत बंडाचा झेंडा उभारला. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आणि थेट गाठलं ते नाशिक. छगन भुजबळ आता नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यांच्या भेटीगाठी बैठका या कालपासूनच सुरू आहेत. आता या गाठी भेटी बैठका आणि मेळावा यात सगळ्यांचं ऐकून पुढची भूमिका ठरवू असं छगन भुजबळ यांनी जाहीर केलंय. पण मंडळी, छगन भुजबळ यांच्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत याबद्दल आता जाणून घेऊयात. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कितीही नाराज असले ना तरी अजित पवार यांच्या विरोधात थेट बंड करणं वाटतं तेवढं सोपं नाही. तसंच दादांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत पुन्हा शरद पवार यांच्या साथीला जाणं सुद्धा अवघड आहे. जर बंड करायचं असेल तर राष्ट्रवादीच्या सध्या निवडून आलेल्या 41 आमदारांपैकी 2/3 म्हणजे 32 ते 34 आमदारांचं समर्थन छगन भुजबळ यांच्याकरता आवश्यक आहे. पण मंडळी, सध्या राष्ट्रवादीचे 9 जण मंत्री आहेत. ते काही भुजबळ यांच्यासोबत जाणार नाहीत. याचा अर्थ मंत्रीपद सोडून सगळेच आमदार भुजबळ यांच्या बरोबर गेले तरच मोठं परिवर्तन शक्य आहे, अन्यथा शक्य नाही. शिवाय सत्तेत किंवा सत्तेच्या जवळ राहणं हे राष्ट्रवादीचं मुख्य सूत्र राहिलंय. अशात भुजबळ यांच्या बरोबर किती आमदार असणार याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या बरोबर जाताना अजितदादांची साथ सोडून थेट अगदी शरद पवार यांच्या बरोबर जाण्याचा पर्याय असा जरी विचार असला तरी तो वाटतो तेवढा सोपा नाही, खरा तर अवघडच आहे. गेल्या काही दिवसात भुजबळ यांनी भाजप, प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केलंय आणि कौतुकाचे सुद्धा काही प्रसंग घडलेत. त्यामुळे भाजपत ते जाऊ शकतात का अशी सुद्धा शक्यता काही जणांना वाटते. पण अजित पवार सत्तेत असताना भुजबळ यांना पक्षात घेण्याचा विचार भाजप अजिबात करणार नाही.
पक्ष संघटना म्हणून सुद्धा भाजपला ते परवडणारं नाही. आधीच 2 पक्ष फोडल्याचा शिक्का बसलेला असताना आणखीन एका फुटीची जबाबदारी आणि त्यातून येणारी लोकांची, कार्यकर्त्यांची नाराजी भाजप अजिबात स्वीकारणार नाही. पण मग अशी कोणती चूल छगन भुजबळ मांडतील? तर सध्या छगन भुजबळ यांच्यासमोर फारसे पर्यायच दिसत नाहीत. छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करताना वापरलेली जी भाषा आहे ना, ती थेट, तिखट आणि अजित पवार यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करणारी आहे. आम्ही खेळणं आहोत का, इतके शब्द त्यांनी वापरले. अजित पवार अशा शब्दांच्याकडे दुर्लक्ष करतील किंवा थेट टीकेला सहज विसरतील असं नाही, कारण तो अजित पवार यांचा स्वभाव नाही. पण अजितदादांच्या समोर सुद्धा फारसे काही पर्याय शिल्लक नाही आहेत. त्यामुळे तुर्तास तरी ही नाराजी ऐकून घेणं, सहन करणं, याशिवाय भुजबळ आणि अजित पवार या दोघांच्याकडेही फारसा पर्याय शिल्लक नाही. बरं, त्यातच भुजबळ आणि ओबीसी समर्थकांची नाराजी ओढवून घेणं हे सध्याच्या घडीला सरकारला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात अजित पवार यांना सुद्धा वाटतं तेवढं सोपं नाही. आता आणखीन एक शक्यता असू शकते. ती शक्यता म्हणजे मधला मार्ग, आणि तो असा असेल की अधिवेशनाच्या नंतर काही दिवसात आणखीन एक मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यामध्ये भुजबळ आणि अन्य नाराजांना सामावून घेतलं जाईल. पण या सगळ्याच गोष्टी मंडळी जर तरच्या प्रकारातल्या आहेत. जर भुजबळ बाहेर पडले तर, पण भुजबळ बाहेर पडतील अशी तुर्तास तरी शक्यता नाही. कारण भुजबळ यांची समजूत काढण्याचीच वेळ आली तर स्वतः सुनील तटकरे यासोबतच अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत वेळ पडली तर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा सहकार्य घेतलं जाऊ शकतं, यात काही शंका नाही. त्यामुळे तुर्तास तरी अजित पवार यांच्याबद्दलची नाराजी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त करणं, कार्यकर्त्यांच्या रागाला, संतापाला मोकळी वाट करून देणं, हा भुजबळ यांच्या समोरचा पर्याय आहे. तर भुजबळ यांचं ऐकून घेणं आणि त्यांना समजावून घेऊन शांत करणं हा अजितदादा यांच्या समोरचा पर्याय आहे. पाहूयात पुढच्या 2 दिवसात काय होतं ते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला या विषयात काय वाटतं, तुमचं मत काय